नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क या 4 राशी पाहिल्या. आता आपण पुढची रवीची सिंह रास बघूया, जी राजाची रास आहे. तुम्हाला माहिती आहे का की सिंहालाच जंगलाचा राजा का म्हणतात, वाघाला का म्हणत नाहीत? वाघ आणि सिंह दोघंही हिंस्र श्वापद आहेत, दोघंही तशीच शक्तिवान आहेत. दोन्ही वाघ आणि सिंह दोघंही शक्तिवान आहेत. मग सिंहालाच का राजा म्हणतात? राजा या गोष्टी, या नावात, या संज्ञेत काय अभिप्रेत आहे? तर जंगलामध्ये सिंह आणि वाघ येते, दोघंही तुल्यबळ असले तरी वाघ हा वाघिणी बरोबर राहताना दिसत नाही. वाघ फक्त मेटिंग पुरता वाघिणी बरोबर असतो, मग पिल्लांची जबाबदारी वाघीण घेते. वाघाने पिल्लांना सांभाळलं तर त्याची बातमी होते. सिंहाच्या बाबतीत तसं नाही आहे. सिंह, सिंहिणी, त्यांच्या मुलं मुली, त्यांची मुलं मुली, असा सगळा कुटुंब कबिला एकत्र राहत असतो. सिंह हा कुटुंब वत्सल प्राणी आहे. राजा या संज्ञेमध्ये काय अभिप्रेत आहे? तर जो प्रजेचं पालन पोषण करतो, प्रजेची काळजी घेतो, त्याला राजा म्हणतात. सूर्यमालेमध्ये रवी हा सगळ्या ग्रहांचा राजा आहे आणि रवीची रास सिंह आहे. म्हणून सिंह राशीचा, सिंहाला जो राजा म्हणतात ना, तसा हा रवी या सिंह राशीचा स्वामी झाला, की जी राजासारखी रास आहे. अतिशय रॉयल असतात सिंह राशीची माणसं. यांना सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणून राहायला आवडतं. अर्थात कारण सूर्यमालेचा राजा आहे रवी आणि सिंह राशीचा स्वामी रवी आहे, त्यामुळे यांना सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणून राहायला आवडतं. घराचा केंद्रबिंदू असतो. कुटुंब आणि मित्र यांच्यावर ताबा ठेवायला यांना आवडतं आणि यांच्यामध्ये सगळ्या वर्तुळामध्ये हे सगळं स्वतः सेटल करतात. यांना प्रेमाची खूप गरज असते. बाहेर हे स्वतःची इमेज सतत जपत असतात आणि यांना त्यांचा अपमान कोणी केलेला अजिबात आवडत नाही. बाहेर हे अतिशय टॅक्टफुली वागतात. ही अतिशय शक्तिमान रास आहे. या राशीचं ॲस्ट्रॉलॉजिकली त्रिकोण जो आहे तो धर्मत्रिकोण, अग्नितत्वाची रास आणि अग्नितत्वाचा स्वामी रवी तिचा स्वामी ग्रह, आणि हिचं निसर्ग कुंडलीतलं स्थान पंचम स्थान, ही स्थिर राशी. आणि पाठ आणि हृदय हे अवयव इथे दिसतात. हृदय का? तर रवीची राशी आहे. रवी हा स्नायूंचा कारक आहे. हृदय हा शरीरातला सर्वात मोठा स्नायू आहे. म्हणून ही राशी रवीच्या अधिपत्याखाली येते, त्यामुळे प्रगतीकडे नेणारी आहे. कृतीपूर्ण आहे, अतिशय लीडरशिप असणारी आणि शक्ती असणारी रास आहे. रवी हा सृष्टीचा सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना, या लोकांना असं वाटतं की आपल्याला सगळ्यांनी असंच समजावं. यांनी काहीही केलं तर रवी म्हणजे प्रकाश, कुठली गोष्ट लपून राहतच नाही ना रवीची. तसं सिंह राशीच्या लोकांचं कुठलंही काम हे लोकांपासून लपून नसतं आणि लोकांसाठी असतं, परोपकारासाठी असतं, लोकांचा राजा म्हणून केलेलं असतं. त्याच्यामुळे हे लोकांना आपल्याकडे खेचून घेतात, त्यांच्याकडे चुंबक आहे. सिंह राशीच्या लोकांना बोलवावं लागत नाही. एकदा यांची मैत्री झाली किंवा एकदा यांच्याशी ओळख झाली की लोक यांच्याकडे खेचले जातात. इतकी ही विश्वासार्ह जात आहे, रास आहे. कारण असं आहे की प्रणय स्थानामधली ही रास आहे. पंचम स्थान प्रणयाचं स्थान आहे निसर्ग कुंडलीमध्ये. त्याच्यामुळे लोकांशी वागताना हे अलूफ नसतात किंवा वेगळेपणाने वागत नाहीत. आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांचा एक आदरयुक्त धाक असतो. आपलं त्यांच्यावर तेवढंच प्रेम असतं, पण आदर आणि धाक असतो. तसा रवी आहे. रवीची रास ही तशी आहे आणि त्याच्यामुळे यांच्याकडे लोक विश्वासार्हतेने जातात. हे प्रणयाचं स्थान आहे, त्याच्यामुळे प्रेम, मुलं, शिक्षण, इतरांशी वागणं, एकूणच यांचा ॲपिअरन्स याच्यामध्ये कुठेही लपवाछपवी नाही, अतिशय खुलेपणाने आहे. आणि रवीला म्हणजे राजाला भाट लागतात. त्यांचं कुठलंही काम हे दुसऱ्यांनी नावाजावं, त्याला टाळ्या वाजवाव्यात असं यांना वाटतं. ही पंचम स्थानातली रास आहे, त्यामुळे नाटकीयतेची रास आहे. नाटक सिनेमामध्ये हे लोक उत्तम त्याच्यात रमणारे आहेत आणि ही नाटकीयता त्यांच्यात मूलभूत आहे. भृगु ऋषींनी नाट्यशास्त्र लिहिलं. तर आपल्या आयुष्यामध्ये जी माणसं अति स्ट्रेट फॉरवर्ड असतात, अतिशय कर्मठ असतात, आपलंच कायम पुढे चालवणारी असतात, दुसऱ्याला महत्त्व न देणारी अशी आणि अडीग असतात, अशा माणसांना लोकप्रियता मिळत नाही.
लोकप्रियता कुणाला मिळते? जी माणसं लोकांच्यामध्ये मिसळून राहतात, जी लोकांच्यासाठी काहीतरी करतात, दुसऱ्या माणसाला ज्यांच्या आयुष्यात महत्त्व असतं, अशी माणसं लोकप्रिय होतात. राजा हा तसा असतो. राजा हा प्रजेचा सेवक असतो आणि प्रजेचा पालन पोषण करता असतो. तसा तशा सिंहराशीचा रवी हा स्वामी आहे. त्यामुळे सिंहराशीची माणसं ही हृदयापासून खुलेपणाने वागतात सगळ्यांशी. यांचं जे काही असेल ते रोखठोक असतं. प्रेम करणंही रोखठोक असतं, द्वेष करणंही रोखठोक असतं. लपवणं त्यांच्या स्वभावात नाही. आणि यांचं जे वय आहे, म्हणजे सिंह राशीचं जे वय आहे ना रवीचं, हे 25. त्यामुळे तारुण्यामध्ये आली की 25 ते 50 ही उत्तम काम करतात. आणि यांच्यामध्ये रिसोर्सफुलनेस आहे. मंगळ आणि रवी यांच्यामध्ये रिसोर्सफुलनेस आहे, म्हणजे यांच्या तब्येती उत्तम आहेत. रवी हा आरोग्याचाच कारक आहे. त्यामुळे सिंह राशीमध्ये आरोग्याचं वरदान आहे. अर्थात आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आपण असं समजायचं आहे, जी सिंहरास आपण शिकतोय तिचा रवी हा कुंडलीमध्ये उत्तमच आहे. रवी चांगला कुठे असतो? ज्या स्थानामध्ये रवी चांगलं फळ देतो अशी स्थानं कुठली? एक तर प्रथम स्थान, कारण हे रवीचं उगवतीचं म्हणजे पूर्व दिशेचं स्थान आहे. त्यामुळे प्रथमात रवी चांगला असतो. दुसरा पंचमात चांगला असतो, कारण पंचम स्थान हे त्याच्या राशीचं आहे, सिंह राशीचं. तिसरा हा षष्ठ स्थानामध्ये चांगला असतो, कारण रवी हा राजा आहे आणि राजा हा प्रजेचा सेवक आहे अशी संकल्पना आहे. आणि हे षष्ठ स्थान हे सेवा देण्याचं स्थान आहे, सर्व्हिसचं स्थान आहे. म्हणून षष्ठामध्ये रवी कारक असतो. त्याच्या पुढचं स्थान भाग्यस्थान. भाग्यस्थान हे वडिलांच्या संस्काराचं आहे. रवी हा वडील आहे. तुमच्या घरामधला वडील माणूस, तुमच्या ऑफिसमधला वरिष्ठ हा रवी असतो. त्यामुळे हे स्थान त्याला उत्तम आहे. दशम स्थान हे माध्यान्हीचं 12 ते 2चं आहे. इथे रवीचं काम उत्तम आहे. हा राजकारणी रवी आहे. त्यामुळे इथे पण तो चांगलं फळ देतो. आणि एकादश स्थानात सगळेच ग्रह चांगले आहेत. एकादश स्थानामध्ये मोठमोठ्या संस्थांशी या रवीचा संबंध असतो. त्याच्यामुळे इतक्या स्थानांमध्ये रवी हा उत्तम परिणाम देतो. या रवीची नक्षत्र कुठली आहेत? कृत्तिका, नंतर उत्तराषाढा, ही 3 नक्षत्र रवीची आहेत. जी नक्षत्र 2-2 राशींमध्ये विभागली जातात प्रत्येक 9 नक्षत्रांच्या विभागामध्ये. म्हणजे मेष रास कृत्तिका नक्षत्राच्या प्रथम चरणाला संपते, वृषभ रास कृत्तिकाच्या दुसऱ्या चरणाला सुरू होते. 2, 3, 4 तिथे जातात. सिंह राशीमध्ये उत्तरा नक्षत्राच्या प्रथम चरणाला सिंहरास संपते आणि उत्तराचा द्वितीय, तृतीय, चतुर्थ चरण कन्या राशीत जातो. धनुरास ही उत्तराषाढाच्या प्रथम चरणाला संपते आणि उत्तराषाढाचा दुसरा, तिसरा, चौथा चरण हा मकर राशीत जातो. त्यामुळे या रवीची नक्षत्र 1 आणि 3 अशी विभागली जातात. याला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात. पण ही नक्षत्र अग्नितत्वाच्या राशींमध्ये सुरू होतात. मेष सिंह धनु मधला 9वा जो चरण आहे ह्या राशींचा, हा रवीच्या नक्षत्राचा आहे. रवीच्या नक्षत्राचा पहिला चरण, याचा चरण स्वामी आहे धनुराशीचा गुरु, म्हणजे हा परत रवीचा मित्रच आहे. त्यामुळे इथे आपण आता या सिंह राशीला बघूया. या सिंह राशीत अजूनही काही पिक्युलिअरिटीज दिसतात. आपण स्थानाप्रमाणे बघितल्या ना, तर प्रत्येक स्थानामध्ये रवी काय करतो बघू आपण. प्रथम स्थानामध्ये रवी काय असतो, तर त्याचं आरोग्य उत्तम असतं आणि तो डॉमिनेटिंग असतो. आणि लोकांना त्याचं मान्य असतं डॉमिनेटिंग, कारण तो सगळ्या समाजाकडे म्हणजे अख्ख्या प्रजेकडे बघत असतो सप्तमामध्ये. त्यामुळे हा लोकप्रिय राजा असतो. रवी हा लोकप्रियतेचा आणि कीर्तीचा कारक आहे. त्यामुळे याला सिंह राशीला लोकप्रियता मिळतेच. हा सिंह राशीचा चंद्र, आपण चंद्र आणि रवी बघतो, तर रवी बघण्यापेक्षा आपण चंद्र प्रत्येक स्थानात सिंह राशीचा चंद्र ठेवून बघूया. जेव्हा सिंह राशीचा चंद्र आणि या कुंडलीमधला रवी, प्रत्येक चंद्राचा रवी हा उत्तम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सिंह राशीचा चंद्र जेव्हा द्वितीय स्थानामध्ये येतो, द्वितीय स्थान घसा, गळा, व्होकल कॉर्ड याच्यावर पडतं. चंद्र हा कोमल ग्रह आहे, त्यामुळे आवाज चांगला असतो गाण्याचा धनस्थानामध्ये चंद्र असेल तर. तृतीयामध्ये चंद्र काय करतो, तृतीय स्थानी छोट्या प्रवासाचं, मीडियाचं, चंद्र प्रवासाचा कारक, चढउताराचा कारक असल्यामुळे, त्यामुळे या व्यक्तींना छोटे प्रवास करायला खूप आवडतात आणि हे छोटे प्रवासामध्ये पण हे लोकप्रिय असतात. चतुर्थामध्ये जो चंद्र आहे हा जर सिंह राशीत असेल तर तुमची आई ही वडिलांसारखी करारी असते, अतिशय स्ट्रिक्ट असते, शिस्तप्रिय असते.
पंचम स्थानामध्ये जर चंद्र सिंह राशीमध्ये असेल तर तुमच्याकडे सगळ्या प्रकारची नाटकीयता ओतप्रोत भरलेली आहे. अतिशय उत्तम एंटरटेनर असतो, परफॉर्मर असतो. रवी हा परफॉर्मर आहे, कारण रवीकडे नाटकीयता उत्तम आहे. तो पंचमाचा स्वामी असल्यामुळे त्याच्याकडे नाटक, अभिनय, नृत्य किंवा डायरेक्शन करणं हे याचं काम आहे. रवी नेहमी एक नंबरला असतो, तो कधीही खालच्या स्तरावर काम करत नाही. षष्ठ स्थानातला रवी हा सरकारी नोकरी दाखवतो. सप्तम स्थानामधला रवी हा जोडीदाराच्या स्थानातला रवी आहे. सप्तम स्थान आपलं नाही, ते जोडीदाराचं आहे. जोडीदाराच्या स्थानातला रवी हा जोडीदार डॉमिनेटिंग असतो. अष्टम स्थानातला रवी हा आत्म्याचा कारक आहे. अष्टम स्थान गूढ ज्ञानाचं आहे, त्यामुळे अष्टम स्थानात हा सिंह राशीचा चंद्र आहे, हा गूढ ज्ञानाकडे जातो रवीच्या राशीमधला. भाग्यस्थानामध्ये जर सिंह राशीचा चंद्र आला असेल तर भाग्यस्थानातला चंद्र हा मुळातच ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करणार आहे. हा खूप प्रवास करणार आहे, त्याला प्रवास आवडणार आहे. आणि या रवीच्या राशीत आल्यामुळे वडिलांचे संस्कार चांगले असतात. प्रोव्हायडेड कुंडलीमध्ये रवी चांगला असला पाहिजे, हे आपण पहिल्यांदा गृहीत धरलं आहे. दशम स्थानामध्ये चंद्र असेल रवीच्या राशीतला तर हा उत्तम बिझनेसमन असतो. एकादशातला चंद्र असेल तर हा मित्रमंडळी खूप असतात. आणि द्वादशामध्ये हा सिंह राशीतला चंद्र असेल तर इथे याच्या डोक्याला मात्र सतत खुराक विचारांचा अखंड विचार करणाऱ्याकडे तोट्याचं स्थान आहे. म्हणून आता हा चंद्र आपण सिंह राशीला सगळ्या स्थानात ठेवून पाहिलं, पण ह्या सिंह राशीमध्ये येणारी नक्षत्र, या सिंह राशीमध्ये 3 नक्षत्र येतात, मघा, पूर्वा, उत्तरा. मघा हे नक्षत्र आहे, याचा स्वामी केतू, पूर्वाचा स्वामी शुक्र आणि उत्तराचा स्वामी रवी. मघा नक्षत्राचा स्वामी केतू जो आहे, तर हे मघा नक्षत्र, मघा याचा अर्थ काय? मघा म्हणजे महा, म्हणजे मोठा. हे राजाचं नक्षत्र आहे, राजाच्या राशीचं. त्यामुळे लहान सहान गोष्टींमध्ये काहीच काम करत नाही माणूस. मोठा असणं म्हणजे इथे मुळात हा स्वातंत्र्यप्रिय, शिस्तप्रिय, उत्तम सर्व्हिस देणारा, रॉयल, अथॉरिटेटिव्ह पोझिशन, ही सिंहासारखी दिसतात माणसं. यांचं इम्प्रेशन लगेच पडतं. प्रॉमिनंटली ज्यांचं मघा नक्षत्र असतं यांची नाकं मोठी असतात, कारण आपण राशींचे आणि नक्षत्रांचे अवयव शिकलो. मघा नक्षत्र हे मोठं नाक दाखवणारच आहे. मघा म्हणजे मोठा, त्यामुळे यांची नाकं मोठी असतात, सरळ नाक असतं आणि नाकाजवळ बारीक डोळे असतात. आपण सिंहाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. सिंह राशीच्या लोकांची चाल कशी असते? ते खांदे पाडून अजिबात चालत नाहीत, गबाळ्यासारखे चालत नाहीत. ते नेहमी नीट नेटके राहतात, कारण लोकांच्या मध्ये आपण कसं दिसतो हे त्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. मकर राशीसारखं आहे. मकर रास जशी स्टेटससाठी जगते तशी सिंह रास स्वतःचं लोकांना दिसणारं प्रथम दर्शन हे नेहमी चांगलंच असलं पाहिजे. ते घरात सुद्धा कधीही गबाळे राहणार नाहीत, घरातही ते टापटीप राहतात अगदी. तसंच ही माणसं इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी असते, त्यामुळे यांच्यामुळे दबदबा निर्माण होतो. ही जर ग्रुपमध्ये असतील तर साहजिक लोक यांना लीडर करतात. यांच्या वागणुकीमुळे जर यांच्या कुंडलीमध्ये रवीवर अशुभ ग्रहांच्या दृष्टी असतील, यांचा स्वामी रवी आहे राशीचा, या रवीवर जर अशुभ ग्रहांच्या दृष्टी असतील तर ही माणसं अनावश्यक डॉमिनेशन दाखवतात. ही भरपूर काम करणारी, ही अग्नितत्वाची रास आहे, त्यामुळे ड्युटी बाउंड आहे. भरपूर काम करणार आणि मग आराम करणार. हे आळशी नाहीत. रवी आळशी झाला तर सृष्टी कशी चालणार? त्यामुळे आळशीपणा यांच्याकडे अजिबात नाही. हे चांगले मिनिस्टर्स असू शकतात, कारण हे सरकारी नोकर असणार आहेत. कर्ज घेणं मात्र यांना अजिबात मान्य नाही, कारण कर्ज घेणं ही दुसऱ्याची फेवर आहे. ही राजाची रास आहे. हे नेहमी खांदे ताट ठेवून चालतात. तुम्ही जंगलामधली सिंहाची चाल डोळ्यासमोर आणा, तो किती कॉन्फिडंटली चालतो, तसं या माणसांच्या चालीमध्ये एक कॉन्फिडन्स असतो. याच्या पुढचं पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जे आहे, याला पूर्वा किंवा पूर्वा फाल्गुनी दोन्ही म्हणतात. याचा स्वामी शुक्र आहे. आता यांना कामाची एन्जॉयमेंट घेता येते. इथे रवी आणि शुक्र याचं पंचमाशी काय सहधर्मित्व आहे? तर शुक्र हा एंटरटेनमेंटचा कारक आहे आणि रवी पण एंटरटेनमेंटच्या स्थानाचाच स्वामी आहे. त्याच्यामुळे नाटक, सिनेमा, बोलणं, ऐकणं, संगीत ऐकणं, हे सगळं परफॉर्मिंग आर्ट ही यांना खूप आवडते. लहानपणापासून त्यांना ती आवड असते. यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ती हुशारी दिसते. आणि रवी हा सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे अतिशय प्रामाणिक असतात. दुसऱ्याला फसवणं हे कधीही शक्य नाही. आजूबाजूला सौंदर्य आणि स्वच्छता, यांना स्वच्छतेचं फार वेड आहे. स्वच्छ नसलेली जागा त्यांना आवडत नाही. आणि
घरामध्ये आणि आजूबाजूला स्वच्छतेच्या जोडीला सौंदर्य शोधणारी ही रास आहे, कारण शुक्र या नक्षत्राचा स्वामी आहे. शुक्र हा मोहकता आणि सौंदर्याचा कारक आहे. ह्याच्या पुढचं नक्षत्र उत्तरा नक्षत्र, उत्तरा फाल्गुनी, ह्याचा एकच चरण इथे येतो जो धनुराशीच्या गुरुचा चरण आहे. आता हे रवी आणि गुरु याचं कॉम्बिनेशन हे अतिशय उत्तम समाजसेवक असतात, सोशल वर्कर. कर्करास आणि सिंहरास हे दोन्ही समाजाला सेवा देणाऱ्या राशी आहेत. हे दयाळू, दुसऱ्यांना मदत करणारे, धाडसी असतात. सिंह राशीबद्दल असं पिक्युलियर गोष्टी बघा काय आहेत, तर ही शक्ती आणि प्रसिद्धीची राशी आहे, प्रगतीकडे नेणारी आहे, कृतीपूर्ण आहे आणि हा सृष्टीचा सर्वश्रेष्ठ ग्रह असल्यामुळे यांच्यामध्ये नेतागिरी आहे, अतिशय नाटकी आहे, चुंबकीयत्वासारखं त्यांच्याकडे खेचून घेणारा विश्वासार्हपणा आहे. इतरांशी कामं ही अतिशय खुलेपणाने ते करतात. यांचं कुटुंब छोटं असतं कारण हे कुटुंबवत्सल आहेतच आणि त्यांना डोंगर चढणं, साहस करणं यांना आवडतं. अतिशय निधड्या छातीचे, धीट आणि निरोगी आहेत. अर्थात हे सगळं आपण जेव्हा सिंह राशीबद्दल बोलतोय तेव्हा कुंडलीमधला रवी आणि चंद्र हे दोन्हीही उत्तम असले पाहिजेत. आता आपण जर हा चांगला नसेल रवी, समजा सिंह राशीची व्यक्ती आहे आणि रवी तूळ राशीमध्ये नीचीचा आला किंवा त्याच्या कुंडलीमध्ये रवी राहू किंवा रवी केतू असा ग्रहण योग आला, तर या रवीचं जे कारकत्व आहे म्हणजे रवीचा जो स्वभाव आहे याच्यामध्ये थोडा हिणकसपणा दिसतो, थोडं निगेटिव्हिटीकडे जातं. हे लाल गोरे असतात, मजबूत हाडापेराचे असतात, व्यवस्थापक फार चांगले असतात आणि हा राजा आहे त्याच्यामुळे अर्थातच संरक्षण दल, पोलीस खातं ही याची खाती आहेत. हे अतिशय दयाळू आहेत, राजाच्या सगळ्या क्वालिटीज याच्यामध्ये आहेत. त्यामुळे पालन पोषण करणारं, दयाळूपणाने वागणारं, फॉरगेट अँड फॉरगिव्ह हा स्वभाव कर्क आणि सिंह दोन्हीमध्ये आहे. प्रयत्नांना यश थोडं मिळालं तरी हे निराश होत नाहीत, संघर्ष करत राहतात. मोठ्या आवाजामध्ये हे बोलतात कारण ह्यांचं मन अतिशय खुलं असतं. याच्यामधलं पहिलं नक्षत्र जे मघा आहे हे इगोइस्टिक आहे थोडंसं, कारण हे केतूचं नक्षत्र आहे, अतिशय स्ट्रिक्ट आहे, सर्व्हिस ओरिएंटेड आहे आणि हे अनभिषिक्त राजा आहेत. मी राजा आहे का हा त्यांना प्रश्नच पडत नाही. सिंह राशीची लोक झोपेत सुद्धा विसरत नाहीत की मी राजा आहे. त्याच्यामुळे समाजामध्ये त्यांना नेहमी उच्चीचं स्थान मिळतं आणि हे ऐहिक सुखाचं नक्षत्र आहे. नक्षत्र केतूचं आहे पण पंचम स्थानातल्या राशीचं आहे, त्याच्यामुळे पंचम स्थान हे प्रणयाचं स्थान आहे, अनुदित गोलार्धातली क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे. त्यामुळे ऐहिक सुखाचं हे नक्षत्र आहे आणि या नक्षत्रामध्ये भूतकाळाला फार महत्त्व आहे. भूतकाळे लोक विसरत नाहीत आणि त्यामुळे त्यांची देवता पण काय आहे, पितर ही त्यांची देवता आहे. यांनी आपले वाडवडिलांचं कायम स्मरण ठेवावं, त्यांचे आशीर्वाद त्यांच्यापाशी असतात. हे मघा नक्षत्र हे चेहऱ्यावरती चेहरा दिसतो आणि यांची जी वागणूक असते ना ही रॉयल असते. पण कधीकधी हे अग्नितत्वाच्या राशीची माणसं ना कधीकधी एककल्ली होतात आणि मग त्यांना शत्रू निर्माण होतात. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या चांगल्यासाठी हेच कायम निर्णय घेणारे असतात. चांगले सरकारी नोकर असू शकतात. आता आपण मघा नक्षत्रापैकीमध्ये जे चरण आहेत मघा नक्षत्राचे, हे चरण जे आहेत हे पहिला चरण हा केतूच्या नक्षत्राचा हा मेषेचा मंगळ आहे, दुसरा चरण हा वृषभेचा शुक्र आहे, तिसरा चरण हा मिथुनेचा बुध आहे आणि चौथा चरण हा कर्केचा चंद्र आहे. हे चारही चरण सिंह राशीत, कारण हे नक्षत्र चतुष्पाद आहे. ही रवीची रास असल्यामुळे अर्थत्रिकोणामध्ये ही आली, म्हणजे ज्यांचं लग्न कर्क आहे त्यांच्या कुंडलीमध्ये 5 आकडा धनस्थानामध्ये येतो, म्हणजे अर्थत्रिकोणामध्ये येतो. ही रास अर्थत्रिकोणात आली तर सरकारी नोकर, मेडिकल प्रोफेशनमध्ये हे लोक असतात आणि हे लोक इंडिपेंडंट असतात. आणि केतूच्या नक्षत्रामध्ये ही रवीची रास आहे त्याच्यामुळे भविष्यशास्त्रात पारंगत असतात. रवी आणि गुरु हे कॉम्बिनेशन भविष्यशास्त्र शिकवणारं कॉम्बिनेशन आहे. अतिशय शूर असतात. हे नक्षत्र पंचमात असेल तर याच्यामध्ये शनी चांगला, हा उशिरा का होईना पण अपत्य सुख देतो. रवी आणि गुरु इथे असेल, या नक्षत्रामध्ये रवी आणि गुरु असेल तर हा डॉक्टरकीचा योग आहे. याचा प्रथम चरण जो आहे हा याचा नक्षत्र स्वामी केतू
प्रथम चरणाचा स्वामी मेषेचा मंगळ, त्यामुळे रवी केतू मंगळ असं हे कॉम्बिनेशन होतं. हे अतिशय टू द पॉइंट वागणार आहेत, कारण सगळं अग्नितत्वाचा मामला आहे. रवी अग्नितत्व, केतू मंगळाचं प्रतिनिधित्व करतो आणि मेषेच्या मंगळाचा चरण, त्यामुळे इथे हा अतिशय धाडसी सरकारी सेवेमध्ये आणि फोकस्ड वागणार आहे. रवी केतू शुक्र हा आहे दुसरं चरण जे आहे वृषभेच्या शुक्राचं. इथे कलांची आवड, क्रिएटिव्हिटी असते. तिसरं रवी केतू बुध, इथे अतिशय ॲनालिटिकल बुद्धिमत्ता, स्वतंत्र बुद्धिमत्ता आणि बुधादित्य योगासारखा योग आहे. हा हे अतिशय इंटेलिजंट असा, बुध हा इंटेलिजन्स आहे, त्याच्यामुळे बुधाचं नक्षत्र हे हुशारी देतच माणसाला. पुढचं रवीची रास केतूचं नक्षत्र आणि ह्याचं म्हणजे कर्केच्या चंद्राचं जे चरण आहे इथे अतिशय वात्सल्यपूर्ण, जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले की जर समजा सिंह राशीमधला सिंह रास चतुर्थामध्ये चंद्र असेल तर रवीच्या राशीतला चंद्र आहे आणि कुंडलीत रवी चांगला असेल तर ही आई अतिशय स्ट्रिक्ट असते आणि वडिलांसारखी करारी असते. केतूची सेवा आणि त्यागी वृत्ती यांच्यामध्ये असते. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे हे पूर्वा नक्षत्र. पूर्वा हे शुक्राचं नक्षत्र आहे आणि शुक्राचं जे कारकत्व आहे म्हणजे शुक्राचा जो स्वभाव आहे तो या नक्षत्रात पूर्णपणे दिसतो. शुक्राचं नक्षत्र सिंह रास, त्यामुळे चांगले ॲक्टर्स आणि मार्केटिंग करणारे क्रिएटिव्ह लोक, कारण शुक्र हा काय काय आहे कुंडलीमध्ये, म्हणजे एकूणच निसर्ग कुंडलीमध्ये शुक्र काय काय आहे. शुक्र धनेश आहे आणि सप्तमेश आहे. म्हणजे काय तर शुक्र हा पैसा आहे, शुक्र हा संबंधित नातेसंबंध आहे, शुक्र पंचमाचा कारक आहे म्हणून एंटरटेनमेंट आणि क्रिएटिव्हिटीचा कारक आहे. शुक्र हा जर दशमात असेल तर बिझनेसचा, आणि शुक्र सप्तमेश म्हणून एंटरप्रेन्युअरशिप आहे. त्याच्यामुळे रवीची रास शुक्राचं नक्षत्र असेल तर ही माणसं अतिशय अट्रॅक्टिव्ह दिसतात. शुक्राचं नक्षत्र हा मोहकपणा असतो. केतूच्या नक्षत्रामध्ये जर लग्नी केतू असेल तर कदाचित चेहऱ्यावरती डाग असू शकतात, पण सिंह राशीचं नक्षत्र जर पूर्वा असेल आणि या पूर्वा हे शुक्राचं नक्षत्र असल्यामुळे यांच्या चेहऱ्यामध्ये एक प्रकारचा चार्म ज्याला म्हणतात, मोहकपणा ज्याला म्हणतात, तो शुक्रामध्ये दिसतो. ही राजाची रास आहे, त्यामुळे अतिशय रॉयल पर्सनॅलिटी असते. रवी हा कीर्ती आणि प्रसिद्धीचा कारक आहे. यांचं कसलंही काम असो, काही असो, यांना प्रसिद्धीही मिळतेच, कारण ती रासच प्रसिद्धीची आहे. इतरांचे प्रश्न हाताळण्यासाठी हे अतिशय हेल्पिंग आहे, कारण हा राजा आहे. राजा हा नेहमीच परोपकारी असतो. हे यांचं वागणं अतिशय प्रसन्न आहे आणि यांना स्तुतीपाठक मात्र लागतात, पण दुसऱ्याचं लांगुल चालन करणं किंवा दुसऱ्याच्या पुढे पुढे करणं हा यांचा स्वभाव नाही. त्यामुळे यांच्या वरिष्ठांची यांच्यावर मर्जी नसते, कारण हे त्यांच्या मागे पुढे करत नाहीत. हे राजा आहेत, हे स्वतःच्या मस्तीत असतात. नातेसंबंधामध्ये शुक्र आणि चंद्र हा नातेसंबंध दाखवला जातो. त्यामुळे इथे सिंह राशीमध्ये शुक्राचं नक्षत्र असलेल्या स्त्रिया या वैवाहिक सुख त्यांना उत्तम मिळतं, कारण शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षण आहे आणि चंद्र हा आनंदाचा कारक आहे आणि रवी आणि शुक्राचं सहधर्मित्व प्रणयामध्ये आहे, म्हणून यांना वैवाहिक सुख चांगलं मिळतं. कर्तव्यनिष्ठ आणि मदतीची जाणीव ठेवणार आहे. या नक्षत्राचा जो प्रथम चरण आहे हा रवीचं नक्षत्र, रवीची रास शुक्राचं नक्षत्र आणि सिंह राशीच्या रवीचाच चरण आहे. हे लोक अतिशय क्रिएटिव्ह असतात, पण क्रिएटिव्हिटी असली तरी यांना कसलीही घाई नाही, कामाची फार गडबड नाही, निवांत लोक असतात. सिंह राशीची माणसं ही मेष राशीच्या माणसासारखी घाईकुतीला येणारी नाहीत. मेष हा मंगळ आहे, तो फोकस्ड आहे, तो शक्ती आहे, त्याला गती आहे. रवी गतीचा कारक नाही, रवी हा रॉयल आहे. त्याच्यामुळे यांची कामं निवांत यांच्या वेळेमध्ये आणि उत्तम पद्धतीने आणि स्वच्छ अतिशय खुल्या दिलानी, यांना कुठलाही काळेपणा, खोटेपणा, घाणेरडेपणा अजिबात आवडत नाही. रवी आणि शुक्राचं हे नक्षत्राचं एकत्रीकरण, इथे दुसरा जो पहिला इथे हा शुक्राच्या चरणात पहिला जो चरण आहे हा रवीचा असल्यामुळे हे स्वतःला सुंदर ठेवायला धडपडतात आणि यांना हा रवी आहे त्यामुळे तो लोकाभिमुख आहे. रवीची रास आहे, शुक्राचं नक्षत्र आणि रवीचा चरण आहे, म्हणून यांना अट्रॅक्शन असतं.
माणसांचं यांना अट्रॅक्शन असतं. अदरवाईज रवी हा राजा आहे, तो लोकांच्या मागे जात नाही, लोक याच्या मागे येतात. पण ह्या प्रथम चरणात पूर्वा नक्षत्राचं प्रथम चरण हे सिंह राशीच्या रवीचं शुक्राच्या नक्षत्रामध्ये असल्यामुळे यांना लोकांच्याबद्दल अट्रॅक्शन असतं. दुसरा चरण जो आहे तो रवीची रास, शुक्राचं नक्षत्र आणि कन्येच्या बुधाचा चरण आहे. त्यामुळे क्रिएटिव्हिटीमध्ये उठून दिसण्यासाठी अतिशय ॲनालिटिकल, अतिशय उत्तम ग्रास्पिंग आहे यांचं. हे परफेक्शनिस्ट आहेत, डिझायनिंगमध्ये असतात, आर्टमध्ये असतात, सिनेमामध्ये असतात, परफॉर्मर उत्तम आहेत, यांची ओरायटी उत्तम आहे, यांची संवाद फेक उत्तम असते जर हा पंचमामध्ये असेल तर. आणि हा रवी हा एक नंबर आहे, त्याच्यामुळे हे हळूहळू डायरेक्टरच होतात ॲक्टरपेक्षा सुद्धा. तिसरा चरण जो आहे तो रवीची रास, शुक्राचं नक्षत्र आणि तूळ राशीच्या शुक्राचा चरण आहे. त्यामुळे इथे क्रिएटिव्ह सेल्फ एक्सप्रेशन आणि त्याच्यामधून पैसा हा त्यांचा उद्देश आहे. शुक्र म्हणजे कॅश, शुक्र म्हणजे ऐश्वर आहे. त्यामुळे हे सगळं निर्माण करणं हे त्यांच्या रिलेशनशिपमधनं त्यांना इन्स्पायरेशन मिळत असतं. हे क्रिएटिव्ह असतातच. हा बिझनेसचा कारक शुक्र आहे. पुढचं जे चरण आहे रवीची रास, शुक्राचं नक्षत्र आणि वृश्चिकेच्या मंगळाचा चरण, इथे इंडिपेंडंट असतात ही माणसं. अतिशय फोकस्ड एनर्जी असते आणि इथे शुक्र आणि मंगळ एकत्र झाले. शुक्र खाणं आणि मंगळ उष्णता, त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री उष्णता देण्याच्या हॉटेलमध्ये म्हणजे पदार्थ तयार करण्याची हॉटेल यांची असू शकतात. परफॉर्मिंग आर्टमध्ये अर्थातच हे असतात. एकूणच ही रवीची रास ही प्रकृतीने कणखर आहे. पण काय अजून काय दिसू शकतं तर या सिंह राशीमध्ये जर मंगळ असेल तर रवी आणि मंगळ एकत्र झाले की दोन गोष्टी नक्की आहेत. रवी आरोग्याचा कारक पण मंगळ पित्त आणतो. आणि दुसरं, रवी आणि मंगळ एकत्र एकमेकाकडे बघणारे, एकमेकांच्या राशीत परिवर्तन योगात कुठेही असतील तर यांच्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट अप्रतिम असतं. यांनी MBA करावं. रवी मंगळ कुठेही कुंडलीत एकमेकाशी संबंधित आला की त्या माणसांनी MBA करावं. मंगळ हा तापट आहे पण निरोगी आहे. इथे बुध जर असेल तर हा बुधादित्य योग होतो. शुक्र असेल तर पाश्चात्य कलेत हा शुक्र चांगला असतो. शनी हा पैशाचा अभिलाषी नाहीच आहे, रास रवीची आहे पण शिस्तप्रिय खूप आहे. एकूण प्रत्येक ग्रह इथे रवीच्या अधिपत्याखाली येतो. पूर्वा नक्षत्र हे प्रारंभ करण्यासाठी म्हणजे विद्यारंभ करण्यासाठी हे उत्तम आहे. गायन कला शिकायची असेल तरीही पूर्वा नक्षत्रावर सुरुवात करावी. याच्या पुढचं जे नक्षत्र आहे उत्तरा, याचा फक्त एकच चरण या राशीमध्ये येतो, त्याला उत्तरा फाल्गुनी असं पण म्हणतात. हे रवीचंच नक्षत्र आहे, म्हणजे या नक्षत्राचा स्वामी पण रवीच आहे, पण याचा चरण स्वामी आहे धनु राशीचा गुरु. एवढे एकच चरण या सिंह राशीमध्ये येतं. आणि ही पंचमातली रास आहे, त्यामुळे अर्थातच क्रिएटिव्हिटी खूप आहे. आणि गुरु तिथे, त्याच्याबरोबर गुरु आला. रवी हा राजा आहे, गुरु हा मंत्री आहे. गुरुकडे प्रचंड चॅरिटी आहे, त्यामुळे अतिशय लोकसेवा करणारी ही माणसं असतात. पण लोकसेवा करताना सुद्धा कुणाच्या तरी हाताखाली कधीच नाहीत. यांच्याकडे सरकारी कामं उत्तम होतात, लोकांवर डॉमिनेशन करणारे हे आहेत. आणि उत्तरा नक्षत्राचं एक अशी गोष्ट आहे की यांच्या नजरेतून काहीही सुटत नाही. अतिशय धीट असतात ही माणसं, महत्वाकांक्षी असतात. आणि गुरुचा चरण असल्यामुळे धीटपणा असतो, पण आध्यात्मिकतेकडे जाणं आहे, कारण गुरु हा आध्यात्मिकतेचा कारक आहे. थोडेसे कधी कधी हे थोडे तिरसट असू शकतात, कारण रवीचा जर त्यांच्यावर जास्त प्रभाव असेल तर ही माणसं दुसऱ्यावर कंट्रोल करायला बघतात. यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आहे. आणि अर्थात रवी आणि गुरु हे दोन्हीही लोकसेवा करणारे ग्रह आहेत, त्याच्यामुळे चांगल्या NGOजमध्ये काम करणारे किंवा चांगले सोसायटी वर्कर्स म्हणून हे काम करतात. या कन्या राशीमध्ये हे नक्षत्र पुढे कन्या राशीमध्ये जातं. उत्तरा हे नक्षत्र सिंहेमधनं कन्येमध्ये जातं. कन्येमध्ये जाताना पहिल्या सिंह राशीचा जो चॅरिटीचा स्वभाव आहे, रवीचा जो परोपकाराचा स्वभाव आहे, हा स्वभाव थोडा तिथे आहेच, कारण नक्षत्र रवीचं आहे. म्हणून कन्या रास षष्ठातली सर्व्हिस ओरिएंटेड पण रवीसारखी अतिशय लोकांच्या मदतीला धावून जाणारी असते. आपण पुढच्या एपिसोडमध्ये कन्या रास डिटेल बघूच या. तोपर्यंत कुणाकुणाची सिंह रास आहे बघा, मी सांगितलं त्याप्रमाणे कोण कसे काय करतायत. खूप इंटरेस्टिंग आहे हा विषय.
माझा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील आणि सगळ्यांच्या सगळ्या राशी तुम्हाला अभ्यासता येतील. हिच्या इतका मनोरंजक अभ्यासच नाही, नाही का? बाय बाय.